पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। विरार जवळील नारंगी गावातील भरतळी येथे एका कौटुंबिक वादातून अत्यंत दुर्दैवी घटना घडल्याचं समोर आलंय। घरगुती भांडणात झालेल्या धक्काबुक्कीच्या दरम्यान आपल्या सासऱ्याने दिलेल्या जोराच्या धक्क्याने सून खाली कोसळली आणि गंभीर दुखापत होऊन तिचा जागीच मृत्यू झाला। 28 वर्षीय प्राची पाटील असे मृत महिलेचे नाव असून या प्रकरणी विरार पोलिसांनी तातडीने कारवाई करत सासरे गणपत पाटील यांना अटक केली आहे। न्यायालयाने गणपत पाटील यांना पोलीस कोठडी सुनावली आहे। या दुर्दैवी घटनेमुळे मृत महिला प्राची पाटील अवघ्या 8 महिन्याच्या चिमुकल्या मुलीकडून कायमचे मातृछत्र हरपले आहे। मात्र हा प्रकार कोणत्या कारणामुळे घडला त्याबाबत सविस्तर जाणून घेऊयात। मिळालेल्या माहितीनुसार प्राची पाटील या आपल्या पती कल्पेश आणि सासरे गणपत पाटील यांच्यासोबत वास्तव्यास होत्या। गुरुवारच्या दिवशी प्राची आणि त्यांचे सासरे यांच्यात किरकोळ कारणावरून घरात वाद सुरू झाला। पाहता पाहता हा वाद वाढत जातो आणि त्यात सासरा गणपत पाटील याने प्राची यांना शिवीगाळ केली असल्याची माहिती समोर येते। आपल्या बहिणीला अशी वागणूक मिळाल्याचे समजताच प्राची यांचा भाऊ त्यांना माहेरी घेऊन जाण्यासाठी सासरी पोहोचला। प्राची यांचा भाऊ त्यांना घरी घेऊन जाण्यासाठी आला असता प्राची यांच्या सासरी पुन्हा भांडणे सुरू झाली। तेव्हा सासरे गणपत पाटील यांच्या खांद्यावर प्राची पाटील यांची 8 महिन्याची चिमुकली खेळत होती। तेव्हा प्राची यांनी तिला आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला। त्यावरून सासरे गणपत आणि प्राची यांच्यात जोरदार खेचाखिची आणि धक्काबुक्की झाली। आपल्या बाळाला स्वतःजवळ घेण्याचा प्रयत्न करत असतानाच सासरे गणपत यांनी प्राची पाटील यांना जोराचा धक्का दिला। या जोराच्या धक्क्यामुळे प्राची जमिनीवर कोसळल्या आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। हा प्रकार कुटुंबीय आणि स्थानिक रहिवाशांना समजताच त्यांनी तातडीने प्राची यांना रुग्णालयात दाखल केलं। मात्र तोपर्यंत प्राची यांचा मृत्यू झाला होता। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।